नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायली मधुभाऊंना जाब विचारत असते की मी कोण आहे, मला ते सांगा ना. माझ्या लहानपणीच्या गोष्टी मला सांगा, मी कधी तुम्हाला मिळाले ते मला सांगा. कारण मला आत्ता ह्या क्षणाला वाटत आहे की मीच किल्लेदारांची तन्वी आहे. इतके दिवस सुभेदार किल्लेदार ज्या तन्वीचा शोध घेत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे असं मला सारखं वाटते. मधुभाऊ, माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. माझ्या लहानपणी मी कशी दिसायची, माझा आवाज कसा होता, हे सगळं काही सांगणारे एकमेव व्यक्ती तुम्ही आहात. आणि तुम्हीच मला सांगू शकता की मी कोण आहे. माझ्या प्रश्नाचं काहीतरी इशारा देऊन उत्तर द्या ना. मधुभाऊंना काहीच करता येत नसतं. मधुभाऊंची कुचंबना होत आहे, पण सांगणार तरी कुणाला. आता इकडे वेळ झालेली असते सायलीच्या ज्यूसची. तर इथे बेल वाजते आणि मग कस्टमरला 2 मिनटं थांबा असं सांगून अर्जुन बाजूला जातो. आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता तो बाजूला आल्यानंतर कुसुमशी बोलू लागतो की माझ्या बायकोच्या ज्यूसची वेळ झाली तर मी तिच्यासाठी ते आणून ठेवले, तेवढं ज्यूस तिला दे. तर कुसुमताई म्हणते, तू सतत ना फोन करून खूप त्रास देतोय, तुला इतकी काळजी तर तू कुठे जायचंच नव्हतं. तर तो म्हणू लागतो की कुसुमताई प्लीज ऐका ना, माझ्या बायकोच्या तब्येतीसाठी मी सतत फोन करतोय. मला नाही आवडत तुम्हाला पण त्रास द्यायला, पण तिची तब्येत जास्त महत्त्वाची. तर तिची ज्यूसची आता वेळ झाली, तिला तेवढं ज्यूस द्या, नाही तर मी फोन करू का. कुसुमताई सांगते की नको, ती आता मधुभाऊंशी बोलते तर मी तिला डायरेक्ट ज्यूस देऊन येते, तिला तू त्रास देऊ नको. असं म्हटल्यावर मग तो ठीक आहे असं म्हणतो. तर आता इथे क्लायंटसोबत मीटिंग चालू असताना क्लायंट म्हणतात की सतत तुम्हाला फोन येत आहेत तर तुम्ही फोन सायलेंट करता का. आपण मीटिंग पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही पुन्हा हे करा. तर तो म्हणतो ठीक आहे, पण बंद नाही करू शकणार, माझी बायको प्रेग्नेंट आहे, तर मला घरून कधीही फोन येतात, मी बंद न करता फक्त सायलेंटच करू शकतो. आणि असं करून तो फोन सायलेंट करून ठेवतो. इकडे अश्विनची मनस्थिती फार खराब आहे. घरातले कितीतरी फ्लॉवर पॉट, काचेच्या वस्तू सगळ्या त्यांनी तोडफोड रूममध्ये केलेली असते. हे सगळं काही तो का करतोय, त्याची कुचंबना होती, त्याला त्याचं मन व्यक्त कुठे करता येत नाही आहे, त्याच्या मनाची झालेली घालमेल कोणाला सांगता येत नाही आहे. तर त्याच्या आईला जो सांगू लागतो की ह्या रूममध्ये आल्यानंतर मला सतत त्या बाईची आठवण येते, तिची आठवण मला येऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न करतो, खूप विसरावं असं वाटतं, पण मला ते होतच नाही शक्य. तर इथे मी आत्ता तरी ह्या रूममध्ये राहूच शकणार नाही असं म्हणत इथे तो त्याच्या मनातली गोष्ट त्याच्या आईला सांगू लागतो. तर कल्पना म्हणते, तुला हळूहळू हे सगळं विसरावंच लागेल ना, आमचा तरी विचार कर, तुझं असं वागणं आमच्या मनाला किती खुपतं आहे, किती दुखतं आहे आम्हाला, पण तुझी हे असली अवस्था पाहावी नशी झाली आहे बाळा. तर इथे कल्पना खूप मायेने प्रेमाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो म्हणत असतो की ह्या रूममध्ये पाय ठेवला की तीच दिसते, तीच आठवते, प्रत्येक ठिकाणी तीच दिसते आणि मला तिला विसरायला अजिबात होत नाही. कसं करू, मी काय करू, त्या बाईने माझं आयुष्यच बरबाद करून ठेवले. मग मी ह्या रूममध्ये आता येणारच नाही आहे, पायसुद्धा ठेवणार नाही. तर इथे कल्पना म्हणू लागते, तुला जर असं केल्याने मनाला समाधान लागणार असेल, तुला जरा विसर पडणार असेल, तर तू नक्कीच नकोच राहू या खोलीमध्ये, मी तुझं दुसरीकडे सोय करते. तर तो म्हणतो, मी आत्ता गेस्ट रूममध्ये जातो आहे, तिकडेच मी राहील, मी ह्या रूममध्ये पुन्हा कधीच येणार नाही. असं म्हटल्यावर कल्पना म्हणते, हो चालेल, फक्त तू ह्या सगळ्या दुःखातनं बाहेर पडावं एवढीच माझी इच्छा आहे बाळा. खरं तिला फार वाईट वाटतं, तिच्या 2 मुलांची काय अवस्था झालेली, त्यांचं आयुष्यच बिघडून गेलं आहे. आता आपल्याला हेही पाहायला मिळेल की मधुभाऊंशी बोलताना सायली फार इमोशनल झालेली असते, तिला गरगरल्यासारखं होऊ लागतं, तिला त्रास होत असतो, पण ती स्वतःला इतका त्रास करून घेते, इतकी रडते, रडता रडता फक्त मधुभाऊंकडे मदत मागत असते. मी हात जोडते, प्लीज मला काहीतरी इशारा देऊन सांगा ना तन्वी, मी आहे का. ह्या गोष्टीचा ती पश्चात्ताप करून घेते. मधुभाऊ तिला काहीच उत्तर देत नाही, ती रागवते, रुसते, लगेच उठून म्हणते की मी आता इथं पुन्हा कधीच येणार नाही, चालले मी. असं म्हटल्यावर ती उठून ती निघालेली असते. आता इथे मधुभाऊ इशारा देतात तांब्या पाडून, मग ती आवाज येतो म्हणून मागे वळून पाहते, तर मधुभाऊने तांब्या लोटलेला आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि मग ती म्हणते की मधुभाऊ, तुम्ही मला थांबवण्यासाठी असं केलं, तुम्ही हाताची हालचाल केली. मधुभाऊ, मला खरंच आता तुमच्याकडनं माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, प्लीज मला सांगा ना, मीच खरी तन्वी आहे का. मला डोळ्यांचा इशारा द्या, मला काहीतरी इशारा देऊन कळवा. इथे मधुभाऊंकडे ती खूप आशेने पाहत असते. मधुभाऊ आता तिच्याकडे एकटक पाहत आहे, पण आता त्यांना काही गेल्या हालचालच करता येत नाही. ती म्हणते, प्लीज मधुभाऊ सांगा ना, मीच तन्वी आहे का. आत्ता इथे मधुभाऊंनी डोळ्यांनी पापण्याखाली करून वर केल्यानंतर इशारा दिला आहे. वा, आता इथे आपली सायली इतकी खुश होते, बापरे,
तिला इतका आनंद होतो तिच्या आयुष्यात. ती तिच्या आईवडिलांना पहिल्यांदा मिळणार आहे. लहानपणापासून ज्या गोष्टीसाठी ती आसुसलेली होती, ती आई तिला मिळणार आहे, ते वडील तिला मिळणार आहे, या गोष्टीने तिला इतकं समाधान लाभलं आहे. इतकी रडती बिचारी. ती खरंच आपल्याला ती सीन पाहताना कळेलच. आता पुढे ना आपली कुसुमताई ज्यूस घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की धर तुला ज्यूस, अर्जुनने फोन केला होता. तर ती म्हणू लागते की कुसुमताई आत्ता सगळ्यात पहिले मला जिकडे जायचं मला तिकडे जाऊ दे, मला तू काहीच देऊ नको, मी काहीच घेणार नाही आत्ता. तर कुसुमताई म्हणते असं काय करतेस, तू काहीतरी पिऊन तरी घे. पण इथे सिरियस मूडमध्ये आपली सायली रडलेली दिसते. तर इथे काय झालं, तुमच्या दोघांमध्ये काय चाललं होतं, मला तरी कळव ना गं सायली, असं म्हणत इथे कुसुमताई तिच्याकडे हट्टाने विचारू लागते. तर ती म्हणते आत्ता मला काहीच विचारू नको, मला जिकडे जायचे फक्त तिकडे जाऊ दे. इथे ना इतकी झपझप चालत चालत सायली निघालेली असते. कुसुमताई तिला थांबवते आणि सांगते तू 2 जीवाशी हळूहळू चाल, तू स्वतःला काय एवढा त्रास करून घेते, प्लीज मला सांग ना. आता कुसुमताईला तिने शपथ दिली मला थांबवू नको, विचारू पण नको, मी ज्या ठिकाणी चालले मला तिकडे जाऊ दे. इतकी घाबरती कुसुमताई. आता काय करावं, मोबाईल आणते पटकन कॉल करून. आता इथे सगळं काय अर्जुनला सांगावं ती असा विचार करते. पण काहीही केल्या अर्जुन काही फोन उचले ना. खूप सारे कॉल केल्यानंतरही अर्जुनच्या फोनवरनं काहीच रिस्पॉन्स नाही. इकडे तन्वी निघालेली असते. तन्वीच्या मनात सगळ्या गोष्टींची घालमेल चालू असते. सगळे जुने नवे सगळे काय आठवणी तिला आठवत असतात. अगदी लहानपणी तन्वी जे करायची त्या सगळ्या गोष्टी इथे प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेल्या आणि त्या सगळ्या अनुभवलेल्या, आणि का कोणास ठाऊक ती गोष्ट परत घडते, रिपीट होते असा अनुभव पण निशिगंधाच्या फुलांनी जसा त्रास होत नाही आपल्या प्रतिमा त्याला, तसाच इथे सायलीला पण होत नाही. म्हणजे निशिगंधाची फुलं जशा आईला तशा मुलीला सूट होतात. हे सगळ्या गोष्टींचा ती एकमेकांच्या साखळीने विण करत त्या तन्वी आणि प्रतिमा यांच्यापर्यंत ती विणलेली आणि आपल्या आईजवळ पोहोचण्यासाठी ती प्रयत्न करते. आता तिला लहानपणीचे मधुभाऊंनी केलेले संस्कार आणि आईवडिलांसाठी आसुसलेली ही तन्वी सगळ्या विचारांनी इथे सायलीच्या डोक्यात गोंधळ घातला आहे. तिच्या कानात सगळ्या गोष्टींचे आवाज गुणगुणू लागलेत आणि ती गरगरल्यावाने होऊ लागल्याने एकदम खाली बसल्यानंतर सगळ्यात पहिले ही सगळी कहाणी आपल्या नवऱ्याला म्हणजे अर्जुनला सांगावा असं तिला वाटू लागतं. आणि अर्जुनला कॉल करून ती आता सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार. पण काय झालं आहे, मीटिंगमध्ये असलेल्या अर्जुनने स्वतःचा मोबाईल सायलेंट मोडवर टाकला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्षच नाही अर्जुनचं कोण किती वेळा फोन करते. अगदी 3-4 वेळा सायलीने फोन लावला, कुसुमताईने फोन लावला, इतके मिस कॉल पडले. पण हा माणूस मीटिंगमध्ये इतका व्यस्त आहे त्याचं अजिबात लक्ष नसतं. इथे स्वतःला सावरत सायली आता निघालेली पुन्हा तिच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी. आता इकडे अस्मिता तिच्या बाळाला घेऊन कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते ऑफिसमध्ये. तिथे गेल्यानंतर प्रश्नांची चोखही उत्तर तिने दिलेली असतात. आणि खरंच तुम्ही खूप टॅलेंटेड आहे असं बॉस पण म्हणू लागतात. पण मी तुम्हाला जॉब नाही देऊ शकणार, कारण विचारल्यानंतर ते सांगू लागतात की आमच्या कंपनीत खूप जास्त वर्कलोड असतो आणि आत्ता ह्या क्षणाला खरं सांगायचं तर तुम्ही बाळाच्या जबाबदारीने खूपच बिझी दिसत आहे. आत्ता तुमच्याकडे छोटंसं बाळ आहे, त्याच्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी जास्त गरजेचं ठरणार. आम्ही तुमच्यावर विसंबून राहणार, तुम्हाला जॉब देणार आणि तुम्ही वेळ पडली की तुमच्या बाळाला पहिली प्रायोरिटी देणार. त्याच्यामुळे मला आत्ता तुम्हाला हे जॉब देणं शक्य नाही. आता ती त्यांच्याकडे गायावाया करते की प्लीज मला हा जॉब हवा आहे, द्या ना. तर आता पुढे काय होतं ते पुढेच पाहायला मिळणार. इकडे आपली सायली निघालेली असते आणि वाटेत तिला रिक्षा भेटते. रिक्षात ती बसते आणि मग ती खरं तर प्रतिमा त्याच्या घराच्या दिशेने निघते. तिला खरंच खूप घाई झाली आपल्या आईवडिलांना भेटण्याची. इतके दिवस ज्या चष्म्याने आपण प्रतिमा आणि रविराज काकांना पाहत होतो ते तर आपले आईबाबांनी निघाले, ही गोष्ट तिच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता इथे जेव्हा मीटिंग संपते तर अर्जुन पाहतो इतकी सगळी मिस कॉल आहे आणि काय झालं असेल इमर्जन्सी. सायलीला फोन लावतोय तर सायली उचलत नाही. आता कुसुमताईला फोन लावून अर्जुन मग विचारू लागतो की कुसुमताई इतके मिस कॉल आहे, काय झालं आहे का. तर इथे कुसुमताई खूप रडू लागते. कुसुमताई म्हणू लागते की आपली सायली कुणालाही काही न सांगता इथून आश्रमातून निघाली आणि मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काही केलं थांबेना. वरतून तिने काय घडलं मधुभाऊंच्या रूममध्ये त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं आहे ते सगळं काही ती त्याला सांगते आणि काय झालं त्याच्यानंतर काहीच ठाऊक नाही. सायली मात्र नीट इथून निघाली आणि मी तिच्या मागे जाऊ लागले तर ती मला म्हणाली की तुला माझी शपथ आहे, माझ्या मागे येऊ नको. आता मी करावं तर काय करावं, प्लीज ती कुठे आहे ती शोध आणि मला पण कळव. तर अर्जुन म्हणतो काळजी करू नको कुसुमताई, मी तिला बघतो पहिले घरी फोन करून घरी पोचली की नाही आणि त्याच्यानंतर मी
तुला कळवतो काय आहे काय नाही. आता इथे सगळ्यात पहिले अर्जुन फोन लावून इथे कल्पनाला विचारू लागतो की आई आपली सायली घरी आली आहे का. तर ती म्हणते नाही रे, तिला तर तुझ्यासोबत गेलेलं मला प्रतिमाकडनं कळलेलं, प्रतिमाने मला सांगितलं तुम्ही दोघं आश्रमात गेले. तर आता इथे ती तिकडे पोहोचलेली म्हणजे तिकडनं निघाली आहे, पण मग कुठे गेली आहे कुणाला माहीत नाही. मला काय वाटलं ती तुम्हाला भेटायला घरी आले की काय असं अर्जुन कल्पनाला म्हणतो. तर कल्पना म्हणते नाही, पण अर्जुन म्हणतो जर ती चुकून तिकडे आली मला लगेच फोन करून कळव. मी आता प्रतिमा त्याला फोन करतो आणि ती तिकडे आली का तिला पण विचारतो. मग इथे तो प्रतिमा त्याला फोन लावत असतो. इकडे सायली मात्र आता पोचलेली आहे तिच्या आईबाबांच्या घरापर्यंत आणि आईबाबा तिच्यासोबत जसे अंगणामध्ये खेळायचे ना ते सीन तिला आठवू लागतात. बाबांनी तिच्यासाठीच नवीनच सायकल आणली होती, ते स्वतः तिला सायकल चालवायला शिकवत होते. आई तिला म्हणायची की तुला जमेल, तू नीट चालव असं तसं. ते सगळ्या गोष्टी आठवते आणि तिचं मन एकदम भरून जातं. हेच आपले आईबाबा तिला नकळतपणे त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू आठवू लागलेल्या आहे. इथे प्रतिमाला फोन करून अर्जुन आता विचारतो की इथे सायली घरी आली का, कारण ती आश्रमातनं निघाली आहे पण कुठे गेली माहीत नाही आणि मी मीटिंगसाठी मला थोड्या वेळ आश्रमातनं बाहेर यावं लागलं. पण त्याच्यानंतर तिकडे काय झालं काय माहिती, पण सायली तिथून निघाली, ती अजून कुठे गेली ते कळलंच नाही. तर तुझ्याकडे आली असेल तर लवकरात लवकर कळव. अर्जुन खूप घाबरलेला आहे. हे इथे प्रतिमाच्या लक्षात येतं. प्रतिमा म्हणू लागते की ती अजून आलेली नाही, जर आली तर मी लगेचच तुला कळवेल, तू काळजी करू नको. आणि बघता बघता सायली दारात आलेली असते. सुमन म्हणते की अहो सायली तर आली. मग इथे प्रतिमा फोनवर म्हणू लागते अर्जुनला की ती आली आहे घरी, काळजी करू नको. अर्जुन इतका चिडतो ना, तो म्हणतो आत्ताच्या आत्ता सायलीकडे फोन दे. मी फोन करतो आहे ती उचलत नाही आणि मला तिच्याशी बोलायचं की तू असं का वागतेस. तर ती म्हणते की नको आत्ता नको, तिची तब्येत नाजूक आहे, 2 जीवांची आहे, तिला सतत ना ओरडत जाऊ नको, नंतर आल्यावर बोल तू. मग तो तिकडे आता निघालेला असतो येण्यासाठी. सायली आज पहिल्यांदाच जणू काय आपल्या प्रतिमा त्याला पाहते, असं मन भरून डोळे भरून पाहू लागते. आईच्या चेहऱ्यावरनं इतका मायेने हात फिरवते, आपली आई कशी दिसते आज तिला कळलं. प्रतिमा त्याला इतके दिवस भेटायची ती, पण आज आपली आई ह्या चष्म्याने ती जेव्हा तिच्या प्रतिमात्याकडे पाहते तर तिला इतकी माया, इतकं प्रेम आणि आईच्या कुशीत ती आता घट्ट मिठी मारते आणि तिला प्रतिमा विचारू लागते की बाळा तुला नक्की काय झाले, तू असं का करत आहेस. ती सांगणार त्याच क्षणाला तिची मनस्थिती एकदमच खराब झाली. आनंद झाला आहे की काय झाले हेच तिला कळे ना आणि ती गरगरून चक्कर येऊन खाली कोसळते. ती कोसळलेली पाहून प्रतिमा पटकन तिला सावरते. आता इथे डॉक्टरांना बोलवले, सगळेजण तिथे जमा झालेले असतात. अर्जुन आता डॉक्टरांना विचारतो हे शुद्धीवर काय येत नाही. तर डॉक्टर म्हणू लागतात की येतील थोड्या वेळात. तर त्याने आता दुसरा प्रश्न विचारला आहे की काहीच होणार तर नाही ना तिला. डॉक्टर म्हणतात नाही नाही. आणि बाळाला, खरं तर बाळाला काहीतरी झाले, कारण बाळ आता ह्या जगात नाही. ही गोष्ट डॉक्टरांनाही पडली प्रश्न कसं सांगायचं, कारण इतक्या टेन्शनमुळे इतक्या प्रेशरमुळे सायलीने आपलं बाळ गमवलं आहे. आणि अर्जुनला आता कळलं आहे सायली जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा तिची मनस्थिती, तिची परिस्थिती काय असणार आहे हे सगळं काही आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आणि तिला सावरणं सोपं नसणार. आणि ह्या सावरण्याच्या प्रयत्नात पुढे काय काय होणार, काय काय ट्विस्ट येणार तेही आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. आता इकडे हेही पाहूया आपण की सचिन जो आहे ना तो आता मनात विचार करतो आहे काय करावा म्हणजे प्रियाची प्रेग्नन्सीची न्यूज घरपर्यंत पोचेल. तर त्याला पहिल्यांदा आठवली ती अस्मिताचे कान भरले. अस्मिताला सांगितलं की लगेच अस्मिता घरभर बोबाटा करून देईल आणि घरच्यांना मग लगेच कळेल की आपली प्रिया ही प्रेग्नेंट आहे. आणि कोणाच्या बाळाची, तर अश्विनच्या बाळाची आई होणारी प्रिया. मग ही बातमी जेव्हा कल्पनापर्यंत पोचेल तर नक्कीच तिला बाहेर काढलं जाईल आणि बाळासाठी हे सगळेजण मिळून प्रियाची मदत करतील. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.